सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द केलाय। 2002च्या गुजरात दंगलीत गर्भवती बिल्किसवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली। या जघन्य गुन्ह्यासाठी 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। 2022 मध्ये 14 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांची सुटका झाली। वास्तविक गुजरात सरकारने 1992च्या धोरणाच्या आधारे ही सुटका केली होती की ज्यात गुन्हेगारांना जन्मठेपेच्या शिक्षामध्ये सूट दिली होती। तर 2014 मध्ये नवीन धोरणाने जघन्य गुन्हेगारांच्या सुटकेवर बंदी घातली होती। त्यामुळेच न्यायालयाने त्यांच्यावर दिशाभूल करण्याचा आरोपही केला। राज्य सरकारने कायद्याचे उल्लंघन केले आहे असेही न्यायालयाने सांगितले। न्यायालयाने म्हटले की गुजरात सरकारला आरोपींची सुटका करण्याचा अधिकार नाही, कारण निष्पक्ष न्यायासाठी महाराष्ट्रात खटला चालवला गेला आणि त्यांना शिक्षा महाराष्ट्रातील न्यायालयाने दिली। अशा परिस्थितीत दोषींना सोडण्याचा निर्णय फक्त महाराष्ट्र सरकारच घेऊ शकते। जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 जणांना न्यायालयाने 2 आठवड्यात तुरुंगात परतण्यास सांगितले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गुजरात सरकारच्या विश्वासार्हतेवर आणि निपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। वास्तविक राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता की शिक्षा झालेल्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला होता, त्यांचे वर्तन चांगले असल्याचे देखील आढळून आले होते आणि केंद्र सरकारने मुदतपूर्व सुटकेला संमती दिली होती। मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता दोषींना कोणतीही हयगय देऊ नये असा युक्तिवाद सीबीआयने केला होता। मात्र असे असतानाही त्याची सुटका करण्यात आली। एवढेच नाही तर गोधरा सब जेलमधून बाहेर आल्यानंतर दोषींना पुष्पहार घालून सत्कारही करण्यात आला। वास्तविक जन्मठेपेची शिक्षा झालेल्या लोकांच्या मुदतपूर्व सुटकेविरोधात पीडितेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते। अखेर त्यांना न्याय मिळाला आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठाही पुन्हा प्रस्थापित झाली। समाजात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा या आशेने लोक न्यायालयात धाव घेतात। या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या खंडपीठाने कायद्याच्या राज्याला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, यात काही शंका नाही। त्याने सर्वोच्च न्यायालयाचा मे 2022चा निर्णयही रद्द केला, ज्याने गुजरात सरकारला सूट देण्याचा अधिकार मान्य केला होता। सर्व युक्तिवाद करूनही सामूहिक बलात्कार आणि खुनासारख्या जघन्य गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेल्यांची मुदतपूर्व सुटका होऊ नये ही सामान्य बाब आहे। या निर्णयाने राज्य सरकारच्या कल्याणकारी स्वरूपावर आणि निपक्षपातीपणावरही प्रश्न उपस्थित केले गेले। कारागृहात असतानाही राज्य सरकारने दोषींना दीर्घकाळ पॅरोलवर बाहेर येण्याची परवानगी दिली होती असा आरोप आहे। किंबहुना अशा प्रकरणांमध्ये राज्य सरकारच्या कोणत्याही निर्णयामध्ये पीडित पक्ष दुखावला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांच्या विवेकबुद्धीचीही चाचणी घेतली जाते। खऱ्या अर्थानं न्यायाच्या स्वरूपाचाही आदर केला पाहिजे। राज्य सरकारने ही भीषण परिस्थिती आणि पीडितेचे दुःख लक्षात घेतले पाहिजे। राज्य सरकारच्या कल्याणकारी धोरणांचीही ही कसोटी होती। त्याचबरोबर राज्य सरकार न्यायालयाचेही दिशाभूल करत असून चुकीची वस्तुस्थिती मांडत असल्याचा आरोपही न्यायालयाने केला। तथापि आता दोषी 2 आठवड्यात आत्मसमर्पण करतील आणि त्यांची संपूर्ण शिक्षा पूर्ण होईपर्यंत तुरुंगातच राहतील। निसंशयपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सुटकेच्या अधिकाराच्या प्रश्नाचे उत्तर दिले असताना पीडितेच्या न्याय मिळवण्याच्या अधिकाराचीही पुष्टीही केली। पीडितेचे हक्क महत्त्वाचे मानून तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकला। मात्र देशातील कायद्याच्या राज्याला प्रतिष्ठा देऊन न्यायालयानेही आदर्श मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे। तर या बिल्किस बानो प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करा।